P10 न्यूज टीव्ही साठी महाराष्ट्र राज्याच्या सनसनीखेज ताज्या बातम्या 11 जानेवारी 2026 ब्रेकिंग हेडलाईन्स। नमस्कार महाराष्ट्र बांधवांनो, आजच्या दिवसाच्या सर्वात हॉट आणि सनसनीखेज बातम्या पाहूया। ठाकरे बंधूंची महासभा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आज संयुक्त रॅली। BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MNS आणि शिवसेना UBT ची ही ऐतिहासिक एकजूट। पण सभेवर कायदेशीर संकट, गुणरत्न सदावर्ते कोर्टात धावले। संध्याकाळी 5 वाजता धमाल, महायुतीचा जोरदार प्रचार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत अनेक सभा घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये रोड शो, तर अजित पवार पुण्यात रोड शो। महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती आणि MVA मध्ये जोरदार रणधुमाळी। विराजमान झाल्यानंतर प्रणोती निंबोरकर यांना पेढा भरवताना त्यांचे यजमान सागर सोबत सासरे अरुण निंबोरकर। गडचिरोली नगर परिषदेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर गुरुवार .8 जानेवारी रोजी नवीन नगराध्यक्षांनी सूत्र हाती घेतली। नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्यासह महायुतीमधील नगरसेवकांनी वाजतगाजत नगर परिषदेत दाखल होऊन दुपारी पदभार घेतला। विशेष म्हणजे भाजपने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढली असली तरीही आता महायुती म्हणूनच आम्ही सत्तेत राहू, असे भाजपचे निवडणूक प्रभारी आणि चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। थंडीचा कडाका कायम, राज्यात कडाक्याची थंडी सुरूच। रविवारीही उत्तर महाराष्ट्र, विदर्भात गारठा वाढणार। नागपूरमध्ये पारा 9.4 ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार। नागरिकांना सावध राहण्याचा इशारा। मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक। सेंट्रल रेल्वेने आज मेन आणि ट्रान्स हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक जाहीर केला। सकाळी 10:55 ते दुपारी पहाटेचे 3:55 पर्यंत सेवा प्रभावित। मुंबईकरांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। ठाणे महापालिकेत खळबळ। निवडणूक ड्युटीसाठी प्रशिक्षणाला हजर न झालेल्या 2128 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा। BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मोठे पाऊल। हे होते आजचे टॉप सनसनीखेज हेडलाईन्स। अधिक अपडेट्ससाठी P10 न्यूज टीव्ही सोबत राहा। जय महाराष्ट्र।